बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची घडामोड दिल्लीमधून आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। अगदी थोड्याच वेळात ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत। सुनेत्रा पवार उपराष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतील। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा आज देणार आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतायत। काही वेळापूर्वी जेव्हा सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसह संसदेत दाखल झाल्या तेव्हाचे ही दृश्य आहेत आणि या सगळ्या नेत्यांसह त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, मोदींची सुनेत्रा पवार यांनी भेट घेतलेली आहे, या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय? बिलकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला सुनेत्रा पवार आणि त्यांचे कुटुंबीय जय पवार, पार्थ पवार हे दाखल झालेले आहेत आणि संसदेमधील पंतप्रधानांचं कार्यालय त्या ठिकाणी वेळ देण्यात आली होती आणि बरोबर वेळेमध्ये सुद्धा हे पवार कुटुंबीय पोहोचलेलं आहे। त्यांच्यासोबत चर्चा चाललेली आहे। खरं तर अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीला येणार होते, परंतु इथे आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेमध्ये मांडण्यात आला होता, त्यामुळे त्यांना येता आलं नाही। संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि अजित पवार यांच्या जाण्यानंतर ही पहिलीच भेट आहे आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर, कार्यभार हाताळी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सुद्धा ही दिल्लीत पहिलीच भेट आहे आणि त्याच्यामुळे ही सांत्वनपर भेट असं म्हणावं लागेल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एनडीए मधले एक मजबूत घटक पक्ष होते, घटक पक्ष म्हणून आणि एक मजबूत नेता म्हणून अजित पवार यांनी काम पाहिलेलं आहे आणि अनेक गोष्टी, अनेक घटना, त्याचबरोबर पक्ष रणनीती या संदर्भामध्ये अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी सुद्धा भेटी झालेल्या आहेत। आता यापुढे एनडीए पक्ष म्हणून कशा पद्धतीने पुढे जायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर कौटुंबिक सुद्धा काही चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।